चला तुम्हाला मी आज दाखवणार आहे की मी गरगटा, शेपू, पालक मिक्स भाजी कशी बनवते. तर शेपू, पालक आणि चुका अशी मिक्स भाजी आहे. ह्याच्यात तुम्ही आळूची पानं पण घालू शकता. भाजी मी आधी शिजवून घेतलेली आहे तूर डाळ घालून. हिरवी मिरची थोडीशी भाजून घेतली आणि बारीक खलबत्त्यात कुटलेली आहे हिरवी मिरची, लसूण. लसूण तुम्ही खुडून जरी घातला फोडणीला तरी चालतो. त्याच्यासाठी शेंगदाणे आपले भाजून मी तव्यात ठेवलेत. नंतर मग मी मोठं असं कूट घालणार आहे. भाजी गरगटून ठेवली आहे ज्वारीचं पीठ घालून. तुम्ही बेसन पण घालू शकता. मी ज्वारीचं घालते. थोडी मिळून येते भाजी. कढईमध्ये तेल घातलं, थोडंसं जिरं घातलं आणि लसूण घातलेलं आहे. लसूण थोडासा लालसर परतला की त्याच्यात जी आपण कुटलेली हिरवी मिरची आहे ती घालून घ्यायची आहे आणि मग एकत्र छान सगळं परतायचं. मग ह्याच्यात घालायची आहे हळद. मी काय केलेलं आहे, मीठ जे आहे ते हिरवी मिरची कुटतानाच घातलेलं आहे. जेवढं काय भाजीला मीठ लागणार आहे वरून पण घातलं तरी चालतं, पण मी मिरची खलबत्त्यात बारीक होणार नाही म्हणून त्याच्यातच जे भाजीला मीठ घालायचं आहे ते सगळं मी त्याच्यातच घातलेलं होतं. तर आता जी गरगटलेली आपली भाजी आहे ती त्या फोडणीमध्ये मी घातली आणि जेवढं आपल्याला पाणी लागतं आहे, जशी पातळ बनवायची आहे तसं तुम्ही पाणी घालू शकता. तर मी काय जास्त पाणी घालणार नाही आहे. आमच्याकडे जास्त पातळही आवडत नाही, घट्टही आवडत नाही, मीडियम भाजी आवडते. आणि खलबत्त्यात मी असे मोठे शेंगदाणे कुटलेले आहेत. भाजीला उकळी आली की वरून घातलेलं आहे शेंगदाण्याचं कूट. आमच्याकडे ना पालेभाज्यांना असे शेंगदाण्याचं जे कूट आहे ते असं मोठंच घालतो आम्ही. जी पालेभाज्या असतात, मेथी, शेपू, तांदूळसा भाजी, ह्यांना पण आम्ही असं मोठंच कूट घालतो. आणि पातळ गरगटा जो बनवतो आपण भाज्यांचा त्याला पण आम्ही असं मोठंच कूट घालतो. तर बनवलेली आहे मी अशी गावाकडच्या पद्धतीची मस्त गरगटा भाजी. कोणाकोणाला आवडते गरगटा भाजी कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आपल्या आवडीनुसार तुम्ही डाळी ह्याच्यात घालू शकता. मी तूर डाळ घातलेली आहे. गणेश आलेला आहे शाळेतून आत्ता घरी आणि बसलाय तो हे करतोय, नाश्ता करतोय म्हणावं लागेल. महाराजांच्या फोटोचं पूजन झालेलं आहे. मस्त आज मी जास्वंदीच्या फुलाचा महाराजांच्या फोटोला हार केला आहे. तर परत एकदा सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मग बनवल्या चुलीवरच्या ज्वारीची भाकरी आणि गरगटा भाजी. कोणाकोणाला आवडते सांगायला विसरू नका. आणि रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा.